जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथे सुरू असलेल्या सार्वजनिक सभामंडप उभारणीच्या कामाच्या वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकाराबरोबर माजी पंचायत समिती सभापती बाबूराव घोंगडे यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना समोर आली आहे। पहूर कसबे येथील वाघूर नदीच्या काठावर 25-25 योजनेअंतर्गत 45 लाख रुपये खर्च करून सार्वजनिक सभामंडपाचे काम सुरू आहे। या कामाबाबत वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकार भामेरे यांना घोंगडे यांनी कामाविषयी उडवाउडवीची उत्तरे दिली, तसंच सत्य दडपण्याचा प्रयत्न केला। वृत्तसंकलनादरम्यान पत्रकार भामेरे यांचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यांचे व्हिडिओ शूटिंग बंद करण्यात आले। या संदर्भात पत्रकार भामेरे यांनी पहूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। कशाचं काम आहे अण्णा साहेब? तुम्हाला काय करणं, मला कारण तर सांगा। कारण काय भाऊ, तुम्ही नाही, गावाचं काम आहे बुवा। कशाचं काम चालू आहे? विठ्ठल मंदिराचं काम आहे। विठ्ठल मंदिराचं कोणत्या योजनेतून आहे? ते पर्यटन मधून आहे। पर्यटन मंदिरात, बरोबर। विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच आपण आलेलो आहोत आणि वाघूर नदीच्या तीरावर। परंतु या ठिकाणी असं दिसून येते की विठ्ठल मंदिर आणि संबंधित होणारं काम याच्यामध्ये अंतर आहे। याबद्दल काय सांगाल ना सर? काहीच नाही, मला काही उत्तर देत नाही। काही विचारता कशाला? तुम्हाला गावाचं काम होतं ते चांगलं दिसत नाही का? काय विचारता? 4 प्रश्न विचारायचे, त्याचा स्ट्रक्चर तयार होईल, त्याचा आराखडा तयार होईल, कसं घेता येईल, काय घेता येईल ते पाहते नाही इंजिनियर लोक। आपण फक्त मागणी केली आहे, देश माझ्याने काम मंजूर केले, आता कसं घ्यायचं काय करायचं ते ठरवते। परंतु इथं पर्यटन मंडळातून 1.5 कोटींचं कामाचा नामफलक दिसतो आहे, परंतु 25-15तून होणारा सभामंडप आहे असं समजतं आहे। आता तो वेगळा, हा वेगळा, तुम्ही असं बंद करा तो फोन। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।